इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। भाऊ, पार्किंग कुठे आहे? दादा, गाडी कुठे उभी करू? अशी विचारणा करणाऱ्या वाहन चालकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। कारण उल्हासनगर महानगरपालिका शहरवासियांसाठी घेऊन येत आहे एक आधुनिक, स्मार्ट आणि डिजिटल पार्किंग सुविधा ॲप। उल्हासनगर महानगरपालिका लवकरच सुरू करत असलेल्या स्मार्ट पार्किंग ॲपच्या माध्यमातून वाहन चालकांना शहरातील अधिकृत पार्किंग स्पॉटची माहिती, लोकेशन, जागांची उपलब्धता, दर आणि इतर सोयीसुविधा मिळणार आहेत। हे ॲप केवळ माहितीपुरतेच मर्यादित नाही, तर त्यात बुकिंग सुद्धा करता येणार आहे। उल्हासनगरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध बनवण्यासाठी, बेकायदेशीर पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना त्रासमुक्त सुविधा देण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त मनीषा आवाळे यांनी पुढाकार घेतला आहे। मालमत्ता विभाग प्रमुख अजय साबळे आणि वाहन व्यवस्थापक विनोद केने यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्मार्ट पार्किंग ॲप तयार करण्यात येत आहे। ही योजना केवळ सुविधा नव्हे, तर स्मार्ट सिटीच्या दिशेने टाकलेलं एक सशक्त पाऊल आहे। स्मार्ट पार्किंग ॲप लवकरच गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध होणार आहे। गाडी काढण्याआधी ॲप उघडा, जवळचे पार्किंग बुक करा आणि कॅशलेस पेमेंटसह सोपे आणि सुलभ पार्किंग अनुभव घ्या, असे आवाहन उल्हासनगर महापालिकेने केले आहे। जेव्हा मी उल्हासनगरमध्ये आयुक्त म्हणून जॉईन झाले पहिल्या दिवशी, तर सगळ्यात जास्त समस्या मला जी जाणवली असेल ती मला वाटते अवैधरित्या जे आपण पार्किंग करतो, ऑफ स्ट्रीट असो का ऑन स्ट्रीट असो, पार्किंग हा सगळ्यात कळीचा मुद्दा। इनफॅक्ट मला सगळ्या व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये, बिल्डर्सच्या बैठकीमध्ये, इतर सगळ्या अधिकाऱ्यांचे किंवा आपले जे पदाधिकारी आहेत, माझी नगरसेवक आहेत, सगळ्यांकडून ती प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचली होती की पार्किंग विषयी आपण काहीतरी केलं पाहिजेत। आणि मला वाटते रस्त्यावरती चालणारा जो सामान्य माणूस आहे त्यालाही सगळ्यात जास्त अडथळा कशाचा होत असेल तर जागोजागी राहिलेल्या आणि उभ्या राहिलेल्या वाहनांचा असेल। आणि रस्ता म्हणजे फक्त वाहनांसाठीच आहे का, असंही कुठेतरी आपण हे ती शोकांतिका आहे की आपल्याला तसं वाटत असेल तर कुठेतरी तो समज काढून दिला पाहिजे। रस्ते हे माणसासाठी असतात आणि त्या पद्धतीने ते वापरले गेले पाहिजेत, म्हणून पेडेस्ट्रियन मुवमेंट पण आपली वाढली पाहिजे। त्या अनुषंगानेच आपण पार्किंग पाल म्हणून एक संस्था आहे जी PCMC असेल, नागपूर कॉर्पोरेशन असेल, अशा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये चांगल्या पद्धतीनं पार्किंगचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या मार्फत आपण ती इथे पायलट प्रोजेक्ट आपण राबवतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण UMCद्वारे काही न खर्च करता, म्हणजे दिस इज अ रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल। आणि त्याच्यामध्ये आम्ही निर्देश असेही दिलेले आहेत की जेव्हा पार्किंग आपण जेव्हा सगळी नियमावली बनवू तेव्हा कमीत कमी 2 रुपये म्हणा, 3 रुपये म्हणा, अशा पद्धतीचेच रेट्स आम्ही तुम्हाला देऊ, सवलती देऊ। पण माझी सगळ्यांना विनंती असेल, सगळ्या पार्किंग धारकांना, गाडी धारकांना, की तुम्ही ह्याचा नक्कीच लाभ घ्यावा। कारण की जोपर्यंत आपल्याला ह्या पद्धतीची शिस्त लागणार तोपर्यंत आपल्या शहराचा विकास नक्कीच होणार नाही, त्याच्यामुळे अडचणीच वाढतील। आणि आज जर ही संधी आपल्या पुढे आलेली आहे, जर कोणती तरी व्यक्ती आपल्याकडे, कंपनी आपल्याकडे काम करायला इच्छुक असेल आणि चांगलं काम करायला इच्छुक असेल तर आपण नक्कीच त्याला प्रतिसाद दिला पाहिजेत आणि ही एक सक्सेस स्टोरी उल्हासनगरमध्ये आपण करून दाखवली पाहिजे। 100 दिवसाचा खूप असा छान उपक्रम CM सरांनी, CS मॅडमनी सुरू केलेला आहे। तर त्या उपक्रमाला भेट देऊन, म्हणजे ऑफिस रिफॉर्म्स मध्ये बरेच मुद्दे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण मध्ये आपल्याला 10 मार्क आहेत आणि त्या 10 मार्काच्या अनुषंगाने आपल्याला चांगली मोहीम राबवून दाखवायची आहे। जर आपण ही छान पद्धतीने राबवून दाखवली तर त्यालाही आपलं उल्हासनगरचं नाव पूर्ण महाराष्ट्रात चमकेल मला वाटते कुठेतरी, कारण की हा उपक्रम मेजरली कोणी करून दाखवलेला नाही आजपर्यंत। त्यामुळे सगळ्यांना आवाहन, सगळ्यांना शुभेच्छा आणि विनंती सुद्धा। थँक्यू सो मच।